बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदा जोरदार चर्चा आहे। यावेळी चर्चेला कारण ठरलंय सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार। नणंद विरुद्ध भाऊजाई असा थेट सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। त्यातच अजित पवार मतदारसंघात स्वतःच्या नावानं मत सुद्धा मागू लागली आहेत। बारामतीतल्या रस्त्यावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे हे असे प्रचार रथ फिरू लागले। आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार हे जवळपास चित्र स्पष्ट होऊ लागलंय। अजित पवारांनी भाजपसोबत संसार थाटल्यानंतर सुनेत्रा पवार या बारामतीच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाल्यात। अजून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अजित पवार स्वतःच्या नावे मत मागू लागलेत। ज्याचं सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती पलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल। अजून आपली बरीचशी भाजप पुणे नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल। केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील ते आपल्याला आणता येतील। सुनेत्रा पवारांनीही निवडणुकीच्या आधी मतदारसंघात बेरजेचं राजकारण सुरू केलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात कांचन राहुल कुल निवडणूक लढल्या होत्या। दौंड विधानसभा मतदारसंघात कांचन कुल यांना सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं। सुनेत्रा पवार यांनी कांचन कुल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। सुप्रिया सुळेंच्या विरोधकांची मोठ बांधण्याचं काम सुनेत्रा पवार करू लागल्यात। सुनेत्रा पवारांना फक्त सासरचाच राजकीय वारसा आहे असं नाही, त्यांचं माहेरही पक्क राजकारणी आहे। धाराशिवच्या पद्मसिंह पाटील यांच्या घराण्यातून सुनेत्रा पवार आहेत, त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालंय। सुनेत्रा पवार या विरोधात निवडणूक लढतील अशी मनाची तयारी सुप्रिया सुळेंनी केली आहे। बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत दिलेत। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या कामाचा प्रचार केला जातोय। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे ना। बारामतीत भावा बहिणीत राजकीय वितुष्ट आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत नणंद विरुद्ध भाऊजाई असा सामना रंगणार हे आता जवळपास जाहीर झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।